श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 12वा. विवेक वैराग्य समास 5वा. आत्मनिवेदन. श्रीराम. रेखेचे गुंडाळे केले, मातृकाक्षरी शब्द झाले, शब्द मिळवून चाले श्लोक गद्य प्रबंध. श्रीराम. रेषा काढून तिला निरनिराळे आकार दिले की अक्षरे तयार होतात. त्या अक्षरांना काना मात्रा दिल्याने शब्द तयार होतात. असे अनेक शब्द एकत्र येऊन त्यातून श्लोक, गद्य, प्रबंध वगैरे साहित्य निर्माण होते. वेदशास्त्रे पुराणे, नाना काव्ये निरूपणे, ग्रंथभेद अनुवादणे किती म्हणोनी. श्रीराम. वेद, शास्त्रे, पुराणे, नाना काव्ये, निरूपणे इत्यादी ग्रंथांचे अनेक प्रकार आहेत. ते किती म्हणून सांगावेत. नाना ऋषी नाना मते, पाहो जाता असंख्याते, भाषा लिपी जेथ तेथे काय येऊणे. श्रीराम. अनेक ऋषी झाले, त्यांची अनेक मते आहेत. ती सांगता येणे शक्य नाही, कारण ती असंख्य आहेत. अनेक भाषा आणि अनेक लिप्या असल्याने ग्रंथांना काय तोटा. वर्ग रुचा श्रुती स्मृती, अधे स्वर्ग स्तबक जाती, प्रसंगमाने समास पोथी बहुधा नामे. श्रीराम. वेदातील वर्ग, वेद, मनु इत्यादी ऋषींनी समाजासाठी लिहिलेले मनुस्मृती आदी ग्रंथ, अध्याय, सर्ग, स्तबक, जाती इत्यादी ग्रंथ विभाग, माने, समास आदी चंपू आदी काव्याचे भाग आणि पोथ्या किती म्हणून नावे सांगावीत. नाना पदे नाना श्लोक, नाना बीर नाना कडक, नाना साख्या दोहडे अनेक नामाभिधाने. श्रीराम. नाना पदे नाना श्लोक, नाना वीर, कडक, साक्या, दोहे इत्यादी हिंदी काव्यातील छंद अशी अनेक नावे आहेत. डफ गाणे, माची गाणे, दंडी गाणे, कथा गाणे, नाना माने, नाना जसने, नाना खेळ. श्रीराम. याशिवाय डफ गाणे, माची गाणे, दांडी गाण्याचे प्रकार, तसेच कथा गाणे, नाना माने, नाना आडकथा, नाना खेळ इत्यादी गाण्यांचे अनेक प्रकार आहेत. ध्वनी घोष नाद रेखा, चहू वाचा मध्ये देखा, वाचा रूपे ही ऐका नाना भेद. श्रीराम. ध्वनी, घोष, नाद, रेखा असे चारी वाचांमध्ये अनेक भेद आहेत. वाणीचेही अनेक प्रकार आहेत. उन्मेष परा ध्वनी पश्यंती, नाद मध्यमा शब्द चौथी, वैखरी पासून उमटती नाना शब्दरत्ने. श्रीराम. उन्मेष म्हणजे स्फूर्ती, ही परा वाचा होय. ध्वनी ही पश्यंती, नाद ही मध्यमा आणि शब्द ही चौथी वैखरी वाणी होय. या वैखरीपासूनच नाना शब्दरत्ने प्रगट होतात. अकार, उकार, मकार अर्धमात्राचे अंतर, औट मात्रा तदनंतर 52 मातृका. श्रीराम. सर्वप्रथम अकार, उकार, मकार आणि अर्धमात्रा मिळून 3.5 मात्रांचा प्रणव ओंकार उत्पन्न झाला आणि त्यानंतर 16 स्वर आणि 36 व्यंजने मिळून 52 अक्षरे निर्माण झाली. नाना भेद रागज्ञान, नृत्यभेद तानमान, अर्थभेद तत्वज्ञान विवंचना. श्रीराम. नाना प्रकारचे रागज्ञान, नृत्याचे भेद, तानमान, अर्थभेद, तत्वज्ञान व त्याचे विवरण सर्व काही शब्दांच्या योगेत चालते. तत्वांमध्ये मुख्य तत्व, ते जाणावे शुद्ध सत्व, अर्धमात्रा महत्तत्व मूळ माया. श्रीराम. तत्वांमध्ये शुद्ध सत्व हे मुख्य तत्व जाणावे. यालाच अर्धमात्रा, महत्तत्व किंवा मूळ माया म्हणतात. नाना तत्वे लहान थोरे, मिळून अष्टही शरीरे, अष्टधा प्रकृतीचे वारे निघून जाते. श्रीराम. नाना लहान थोर तत्वांच्या कमी अधिक मिश्रणाने 8 देह निर्माण होतात. 4 पिंडाचे व 4 ब्रह्मांडाचे, पंचमहाभूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती बनते. तिच्यामध्ये चंचळ वायू असल्याने ती निघून जाते. वारे नसता जे गगन, तैसे परब्रह्म सधन, अष्टदेहाचे निरशन करून पहावे. श्रीराम. चंचळ वायू लय पावल्यावर
जसे निश्चल गगन शिल्लक उरते, तसे परब्रह्म सधन सर्वत्र कोंदटलेले असते. आठही देहांचा निराश करून त्या निश्चल परब्रह्मास अनुभवाने जाणावे. ब्रह्मांड पिंड उभार, पिंड ब्रह्मांड संभार, दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म श्रीराम. ब्रह्मांडापासून पिंडापर्यंत उभारणे आणि पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत संहारणी कशी होते ते जाणून घ्यावे. म्हणजे सारासार विवेकाने या दोही वेगळे जे विमल ब्रह्म त्याचा बोध होतो. पदार्थ जड आत्मा चंचळ, विमळ ब्रह्म ते निश्चळ, विवरो न विरे तत्काळ तद्रूप होये श्रीराम. सर्व दृश्य पदार्थ जड असतात, अंतरात्मा चंचळ असतो, फक्त विमल ब्रह्म तेवढे निश्चित असते. त्या विमल ब्रह्माचे मनन निदिध्यासन चिंतन करता करता सहज तद्रूपता प्राप्त होते. पदार्थ मने काया वाचा, मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा श्रीराम. सर्व दृश्य पदार्थ, आपले मन, काया वाचा यांसह मी सर्वच्या सर्व देवाचा हा विचार दृढ होणे हे जड आत्मनिवेदन होय. चंचळ करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही श्रीराम. ईश्वर म्हणजेच मूळ माया अथवा अंतरात्मा हा चंचळ असून तोच करता आहे आणि प्राणी मात्र त्याचा अंश आहे. येथे आपण म्हणजे मी म्हणून कुणी नाहीच. चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण, करता देव तो आपण कोठेची नाही श्रीराम. देव हाच करता, आपणाला अस्तित्वच नाही ही धारणा दृढ होणे हे चंचळ आत्मनिवेदनाचे लक्षण आहे. चंचळ चळे स्वप्नाकार, निश्चळ देव तो निराकार, आत्मनिवेदनाचा प्रकार जाणीजे ऐसा श्रीराम. चंचळ हे अशाश्वत असून स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे आणि निश्चल देव हा निराकार असून एकला एक आहे, त्याच्याशिवाय अन्य काही नाहीच ही अनुभूती येणे हा आत्मनिवेदनाचा प्रकार होय. ठावची नाही चंचळाचा, तेथे आधी आपण कैचा, निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा श्रीराम. जेथे चंचळाचा म्हणजे मूळ मायेचाच पत्ता नाही, तेथे आपण म्हणून अस्तित्व राहीलच कसे हा विचार दृढ होणे हा निश्चल आत्मनिवेदनाचा विवेक होय. तीही प्रकारे आपण, नाही नाही तुझे पण, आपण नसता मी पण नाहीच कोठे श्रीराम. याप्रमाणे या तिन्ही प्रकारच्या आत्मनिवेदनात मी म्हणजे आपणच शिल्लक उरत नसल्याने तेथे दुजेपण म्हणजेच वेगळेपणा उरतच नाही. आपणच नाही मग मी पण तरी कोठे असणार. पाहता पाहता अनुमानले, कळता कळता कळो आले, पाहता वघेची निवांत झाले बोलणे आता श्रीराम. ग्रंथ वाचता वाचता अनुमानाने कळू लागते आणि कळता कळता प्रत्यक्ष अनुभव येतो. याप्रमाणे शोध घेत असता सर्व जाऊन केवळ निवांत निश्चल परब्रह्मच राहिले, तेव्हा आता बोलण्यासारखे काही उरलेच नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.